स्पर्धेसाठी जे ट्रॉफ्या दिलेल्या आहेत मित्रांनो आमचे मित्र अगदी गोड स्वभावाचा माणूस नाव आहे राहुल भाऊ वाहले गावाचं नाव आहे वाघांबा नक्कीच मित्रांनो आर आर स्पोर्ट मुल्लेर या ठिकाणी मित्रांनो त्यांचे त्या ठिकाणून एक सेवाच म्हणावा लागेल त्या ठिकाणी मित्रांनो टी शर्ट असतील ट्रॉफी असतील नक्कीच राहुल दादा तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती आहे षटक क्रमांक पहिल्याच घेऊन आले तर विजय माळे ताराबाद संघाखंड फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावरती आणि पहिल्याच बॉल नक्कीच या ठिकाणी बॉल जाईल सीमा पार चौकार नक्की या चौकारच्या सायाने नक्कीच मित्रांनो या ठिकाणी नागपूर संघाने खाता खोललेला आहे धावसंख्या बुरडावर जाईल तुमची 4 अंकावरती नक्कीच मित्रांनो कुलंदादा मुठा ह्या ठिकाणी अगदी वंडरीच्या दिशेने मारलेला पहिलाच चेंडू सीमा पार चौकारच्या रूपाने आपल्या संघाला खाता खोलून दिलाय नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो मोठा अनुभव आहे फलंदाजाजवळ कुणाल दादा बुद्धा या ठिकाणी फलंदाजी वर्गावरती सज होतील झेंडा फडकताना दुसरा बॉल टप्प्याचा चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने फटका सजवलेला परंतु तुम्हाला रनापासून वंचित राहावा लागेल नक्कीच ह्या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो आमच्या स्पर्धेचा पहिला दिवस पहिल्या दिवसाची दोन्ही बलाढ्य संघ मध्ये लढत ताराबाद वर्सेस नागपूर आणि पंचांचा निर्णय येईल व्हाईटच्या दडाने धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचेल तुमचे नागपूर संघाची 5 अंकावरती बिनबाद 5 नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक पहिल्याच या ठिकाणी सुरुवात लढत दोन्ही बलाढ्य संघामध्ये ताराबाद वर्सेस नागपूर फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावर आणि एकच रनावर संतोष मानावा लागेल नक्कीच मित्रांनो एक रनाने धावसंख्या बुरडावर जाईल तुमचे बिनबाद 6 अंकावरती नक्कीच या ठिकाणी थंगावली अगदी मिड ऑफच्या दिशेला परंतु एकच रन आणि नक्कीच आमचे मित्र जितू सर यांचं आगमन झालंय नक्कीच अभिनंदन सर तुमचं मंडपवाल्यांनी खुर्च्या ठेवायच्या आहे खुर्च्या ठेवता संध्याकाळ होऊन जाईल बाबा आणि बघू ह्या ठिकाणी नक्कीच पॉइंट एरियामध्ये बॉल लाजवाब मंडपवाले बाहेरून या आणि ह्या ठिकाणी नक्कीच पुन्हा कुणादादा मुथा यांनी नक्कीच पॉइंट एरियामध्ये चौकारच्या दिशेने फटका सजवलेला आणि पुन्हा या ठिकाणी राहुल महाले नक्कीच मित्रांनो फलंदाज गोलंदाज फिल्डिंग मध्ये माहेर आहेत
नाव आहे राहुल भाऊ महाले, गावाचं नाव आहे वाघंबा. उत्कृष्ट झेल भरावा लागेल. विकेट क्रमांक पहिल्याचं पतन नागपूर संघाची धावसंख्या बोर्डावर जाईल. विकेट क्रमांक 1 पतन होऊन धावसंख्या बोर्डावर आहे. 1 बाद 9 ह्या अंकावरती. स्वारी 10. न्यू बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये. षटक क्रमांक पहिला खेळ संपू धावसंख्या बोर्डावर आहे. चालेल सुवारी दादा. षटक क्रमांक पहिला संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे. 1 बाद 11 अंकावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती घेऊन आले तर नामदेव सामना करतील फलंदाज रुशन दादा. मंडपवाले दादा बाहेरून यायचं आहे. युट्यूब लाईव्ह पडदा आहे मित्रांनो. ह्या ठिकाणी बाहेरून यायचं आहे. आणि ह्या ठिकाणी अगदी नक्कीच शेल बांधून तुम्हाला अगदी माघारी परतावा लागेल. विकेट क्रमांक 2चं पतन नक्की तंबूच्या आश्रयाला जाताना आनंद लुटताना ह्या ठिकाणी रोशन थंगावलेलं नक्कीच मित्रांनो. ह्या ठिकाणी बघायला गेलं तर दोन्ही बलाढ्य संघ आहेत. तुम्हाला स्कोर मोठा करायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्ही स्कोर मोठा कराल त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही काहीतरी आव्हान द्याल. विकेट क्रमांक 2 गेले तुमचे तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये. या स्पर्धेला आलेल्या सर्व मान्यवरांचं व क्रीडा रसिकांचं व खेळाडूंचं आमच्या आयोजकांच्या वतीनं तुमचं ह्या ठिकाणी नक्कीच अभिनंदन करण्यात येतंय. न्यू बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये राकेश सावंत. षटक क्रमांक 2 हाताळताना न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल राकेश भाऊ. ह्या ठिकाणी बघू आपल्या संघाला कोणता फटका मारून देतील. षटकार चौकारच्या रूपाने राकेश दादाच्या नावानं चांद भलं. फिल्डिंग तैनात. आणि नक्कीच हा बॉल बघायला गेलं तर मित्रांनो निर्धाव चेंडूच्या रूपाने जाईल बॉल आणि वेटीचा कुठलाही संपर्क नाही. या अनुषंगाने न्यू बॅटर आकाश दादा बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता. षटकार का चौकारच्या रूपाने चारी दिशेला बघितलं तर चेंडू फडकताना टप्प्याचा चेंडू पॉइंट एरियामध्ये पॉइंट कव्हर एरियामध्ये बॉल आणि 2 प्लेयर धावता पळता तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बनावा लागेल. राहुल दादा बहाले नक्कीच मित्रांनो. सुनील दादा चौधरी नक्कीच अगदी वाघांब्याची शान मित्रांनो. वाघांब्याला देखील वाघांबा प्रीमियर लीग होती त्या ठिकाणी देखील मला आमंत्रित केलं होतं. त्यांचं 20 लोकांचं मित्रांनो समालोचक करण्यासाठी फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्गावरती आणि उत्कृष्ट गेंदबाजी फडावी लागेल. या ठिकाणी मोठ्या फटक्यापासून तुम्हाला वंचित ठेवलंय. तरबाद संघाने लगेच मित्रांनो तुमच्या विकेट क्रमांक 2 पतन तंबूच्या आश्रयाला बघू किती रनाचा डोंगर रचून देतात ते. फिल्डिंग तैनात.
खूप टप्प्याचा चेंडू होता पण चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही या अनुषंगाने बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपाने नक्कीच मित्रांनो एक डॉट बॉल पडेल त्या ठिकाणी तुमचे रन घडतील नक्कीच या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो आणि पंचांचा निर्णय फाईट एक रणाची बढत या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं नक्की हाताळताना मित्रांनो या ठिकाणी फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावर आणि बघू या ठिकाणी नक्कीच तुम्हाला पुन्हा जावं लागेल तंबूच्या आश्रयाला त्या ठिकाणी जर बॉल आला तर मित्रांनो डोळ्यात झाकून तुम्हाला माघारी परतावा लागेल उत्कृष्ट फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये फिल्डिंग मध्ये माहिर आहेत नाव आहे मित्रांनो सुनील भाऊ चौधरी गावाचं नाव आहे वाघांबा ही वाघांब्याची शान न्यू बॅटर दाखल होता मैदानामध्ये कुणाल काका नक्कीच या ठिकाणी बघू आपल्या संघाला वयाच्या 48 मित्रांनो ह्या खेळाला वयाची गरज नसते हा टेक्निकल खेळ आहे नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो दोन्ही बलाढ्य संघ आहेत परंतु मोठ्या संख्यापासून मोठ्या फटक्यापासून तुम्हाला थांबवलंय तुम्हाला नक्कीच मित्रांनो मोठ्या फटक्यापासून रनापासून नक्की थांबायला लावले ताराबाद संघाने उत्कृष्ट गेंदबाजी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कौतुक करावं तेवढं कमीच ताराबाद संघाचं नीरस षटक क्रमांक 3 हाताळताना नीरस दादा नक्कीच या ठिकाणी आपल्याला अगदी आनंदाचं व्यासेच पसरवू दिलं एक विकेट तंबूच्या आश्रयाला पाठवलेत फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावरती पुन्हा ह्या ठिकाणी पॉइंट एरियामध्ये चेंडूला उचलते फेकचे रक्षकाच्या दिशेने तोपर्यंत निश्चितच रन तर पूर्णच होईल मित्रांनो आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि एक डब्यावर बॉल जाईल सीमा पार चौकार या चौकारच्या सायानं नक्कीच मित्रांनो तुमचे रन जोडले जातील धावसंख्या पूर्णावरती या ठिकाणी गोड असं वातावरण मित्रांनो अजिकांचं कौतुक करावं तेवढं कमीच लेग अंपायर दादा मोबाईल वर बोलू नये असं संकेत आलंय आमच्या खरं अजिकांकडनं नक्कीच सहकार्य करावं नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 3 बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे आणि या ठिकाणी अगदी शरीराला वेधून घेणारा चेंडू एकच रनावर संतोष मानावं लागेल तुम्हाला
आणि नक्की शिवापार चौकार नक्की हळूहळू मित्रांनो धावसंख्या बुरडावर तुमची धावसंख्या नक्कीच या चौकारच्या सायाने एक रन वाढत जाईल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. नागपूर वर्सेस ताराबाद अशी लढत. या चौकाच्या सायाने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली. तुमचे समीकरण आहे 3-26 या अंकावरती. लगेच षटक क्रमांक तिसऱ्याचा 5वा चेंडू प्रगती पथावरती आहे. सामना करतील फलंदाज आणि ह्या ठिकाणी नक्कीच घेऊ का नको रे अनुषंगाने तुम्हाला नक्कीच माघारी परतावा लागेल. अति काही संकटात नाही या अशा अनुषंगाने मित्रांनो रन खेळण्यात नाकार दिला फलंदाजाने. नक्कीच मित्रांनो षटक क्रमांक 3चा खेळ संपून धावसंख्या बुरडावर जाईल. समीकरण आहे 3-27 अंकावरती. शिवम नागपूर संघाची धावसंख्या बुरडावर आहे. षटक क्रमांक 3चा खेळ संपून समीकरण आहे 3-27 अंकावरती. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती. बघू आपल्या संघाला कोणता फटका सजवतात ते. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे. सामना करतील राकेश दादा. फिल्डिंग तैनात आणि नक्कीच या ठिकाणी अगदी बेटीनी कडा घेतला होता. बॉल अगदी थडमेच्या दिशेला परंतु रन खेळण्यात तुम्हाला रोखलंय ताराबाद संघाने. षटक क्रमांक 4चा बॉल क्रमांक 2 प्रगती पथावरती. उत्कृष्ट गेंदबाजी फडावी लागेल. निर्धाव चेंडूच्या रुपयाने टाकलेला चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क आहे. या ठिकाणी नक्कीच मित्रांनो बघायला गेले तो दोन्ही बलाढ्य संघ आहेत. फलंदाजी गोलंदाजी मार्गावर आहेत राकेश दादा. चारी दिशेला बघितलं ते चेंडू फडक ताणणे. फिल्डिंग तैनात. लाजवाब गोलंदाजी फडावी लागेल. उत्कृष्ट गोलंदाजी फडावी लागेल ह्या ठिकाणी. लाजवाब गोलंदाजी फडावी लागेल. उत्कृष्ट गोलंदाजी फडावी लागेल. नक्की जिथे बघायला गेले तर मित्रांनो अगदी तुम्हाला मोठ्या फटक्यापासून एक रनापासून अटकावून टाकले गोलंदाजाने. काय गोलंदाजी केली. षटक क्रमांक 4 बॉल क्रमांक 5 प्रगती पथावर. अगदी समोरच्या दिशेने मैदानाच्या दिशेने मारलेला परंतु तुम्हाला नक्की झलबाद होऊन माघारी जावा लागेल. अगदी विकेट क्रमांक 4चं पतन अगदी तंबूच्या आसऱ्याला जाताना आकाश दादाच्या रुपयाने पडलेले विकेट. नक्कीच मित्रांनो
मोठा धक्का भरावा लागेल. अगदी मोठ्या रणापासून मोठ्या फटक्यापासून तुम्हाला वंचित ठेवलंय. तरबाद संघाने धावसंख्या बुरडावर जाईल. तुमची समीकरण आहे 4 बाद 27 अंकावरती. बघायला गेलं तर मित्रांनो देव मामलेदार यशवंत महाराज क्रिकेट क्लब यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा यांच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला भेटीला आलेली. नक्कीच आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. न्यू बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये. खालिद नक्कीच या ठिकाणी न्यू बॅटर दाखल झाले मैदानामध्ये. बघू आपल्या संघाला किती रनाचं कोणचा फटका मारता या ठिकाणी. षटक क्रमांक 4 लास्ट बॉल प्रगती पथावरती असेल. धावसंख्या बुरडावर आहे तुमची 4 बाद 27 या अंकावरती. लेगशाईच्या दिशेने 2-2 फिल्डर धावता पळता चेंडूला उचललं फेकलं बॉलरच्या दिशेने. आणि बघू ह्या ठिकाणी पंचांचा निर्णय. आमच्या थर्ड अंपायर कर आलंय मित्रांनो. बघू ह्या ठिकाणी थोडा वेळ तर लागेलच. आणि नक्की साऊट आमचे थर्ड अंपायर करचा निर्णय आलाय आमच्यापर्यंत. कुणाल दादा आहिरे यांना तंबूच्या आश्रयाला जावा लागेल. विकेट क्रमांक 5 पथन ह्या ठिकाणी. आणि नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो ह्या ठिकाणी अगदी मोठ्या रणापासून तुम्हाला थांबवलंय. नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 4 खेळ संपू. धावसंख्या बुरडावर आहे 5 बाद. तुमचं समीकरण आहे 5 बाद 28 अंकावरती. षटक क्रमांक 5 व प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक 5 व घेऊन आले तर नामदेव. पहिला चेंडू अगदी कव्हरच्या एरियाने खेळलेला परंतु या ठिकाणी नक्कीच 2 रन तर पूर्णच करतील फलंदाज. नामदेव षटक क्रमांक 5 व घेऊन आले तर नामदेव. षटक क्रमांक 5 पहिला चेंडू झालाय. चेंडू क्रमांक 2 प्रगती पथावरती असेल. आणि बघू ह्या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो दोन्ही बलाढ्य संघ आहेत. बघू किती रनाचा डोंगर रचून देतात ते आपल्या संघाकडनं. शिवम 11 नामपूर अगदी
कवर पॉइंट मध्ये मारलेला आणि बघू ह्या ठिकाणी बोलायला उचलतील फेकतील तोपर्यंत नक्कीच एकच रनावर संतोष मानावा लागेल. या एक रनाच्या सायानं धावसंख्या बुरडावर जाईल तुमचे. समीकरण आहे 5 बाद 31 अंकावरती. षटक क्रमांक 5व्याचा तिसरा चेंडू प्रगती पथावरती. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावर. लक्ष्याच्या दिशेने फटका सजवलेला आणि बघू ह्या ठिकाणी नक्कीच बॉल जाईल सीमा पार. चौकार. या चौकारच्या सायानं धावसंख्या बुरडावर जाईल तुमचे. समीकरण आहे 5 बाद 35 या अंकावरती. उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फिल्डिंग अशी चालू आहे मित्रांनो. धन्यवाद संघाकडनं अगदी मोठ्या रनापासून तुम्हाला कळून थांबवलाय. मोठ्या फटक्यापासून तुम्हाला थांबून टाकलंय. आणि नक्कीच या ठिकाणी टप्प्याचा चेंडू होता पण चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपाने. नक्कीच एक मित्रांनो निर्धाव चेंडू गेला तर त्या ठिकाणी तुमचे रन नक्कीच थांबतील. षटक क्रमांक 5व्याचा चेंडू क्रमांक 5 प्रगती पथावरती. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावर झेंडे पुढे तांडे. टप्प्याचा चेंडू आणि कव्हर पॉइंट एरियामध्ये बॉल जाईल सीमा पार. चौकार. या चौकारच्या सायानं नक्कीच मित्रांनो धावसंख्या बुरडावर जाईल तुमचे. समीकरण आहे 5 बाद 39 अंकावरती. षटक क्रमांक 5व्याचा लास्ट चेंडू प्रगती पथावरती आहे. समोर बघितलं तर मित्रांनो मोठं हवे उत्कृष्ट असं वातावरण. मेडॉनच्या दिशेला केवळ एकच रनावर संतोष मानावा लागेल. या एक रनाच्या सायानं नक्की मित्रांनो षटक क्रमांक 5व्याचा खेळ संपलाय. धावसंख्या बुरडावर आहे तुमचे. समीकरण 5 बाद 40 अंकावरती. नक्की 7-8 षटकांचा सामना मित्रांनो ह्या ठिकाणी खेळवले जाणार. 5 षटक संपले तुमचे. विकेट क्रमांक 5 40 आणि नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी बघायला गेलं तर षटक क्रमांक 5व्याचा खेळ संपून षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती आहे. तोपर्यंत मित्रांनो ज्यांनी ह्या स्पर्धेला लाखा मोलाची मदत केलेली आहे मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी नक्कीच मित्रांनो वेळ भेटेल त्या अनुषंगाने मी त्यांचं नाव देखील घेत राहील. षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती आहे. अगदी मोठ्या रनापासून तुम्हाला थांबवलंय रोखलंय धन्यवाद संघाने. शिवम नामपूर संघाला फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावरती. फिल्डिंग तैनात आणि पहिल्याच बॉलावर हवाई हल्ला. आता शिरले भाऊच्या अंगात बाबाई. आता नाही आवरायचा भाऊ. आता सापडला भाऊला टप्पा. आता शिरले भाऊच्या अंगात बाबाई. आता नाही आवरायचा भाऊ. षटक क्रमांक 6व्याच्या पहिल्याचा बॉलावर हवाई हल्ला चढवला आणि बॉल पाठवलाय. षटकारच्या रूपेने फटकार. या षटकारच्या रूपेने तुमच्या धावसंख्या बुरडावर रन आहेत तुमचे. समीकरण 5 बाद 46 अंकावरती. नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो या स्पर्धेला ज्यांनी हे प्रेक्षक म्हणून हजेरी लावली खेळाडू म्हणून खेळायला आलेत तुम्ही. नक्कीच मित्रांनो तुमचं या ठिकाणी अभिनंदन तर करावंच लागेल. मित्रांनो आंतरराष्ट्रीय देखील क्रिकेट बघतो मॅचेस बघतो. अगदी ग्राउंड मध्ये अगदी लाखो संख्येने प्रेक्षक क्रिकेट बघण्यासाठी असतात. कोणातरी साठी कोणीतरी टाळ्या वाजवणारा असतो.
या अनुषंगाने मित्रांनो जेवढ्या आजूबाजू क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक असतील तेवढी तुम्हाला एनर्जी येणार मित्रांनो. या एनर्जीच्या सायानं हा क्रिकेट खेळ आहे. या जगात भरपूर खेळ आहेत पण गली बोळ्यामध्ये चालणारा खेळ गल्ली बोळ्यामध्ये चालणारा खेळ तो असेल तर मित्रांनो आवडता खेळ असेल ह्या जगात तो असेल तर असेल तो क्रिकेट. अगदी मित्रांनो बघायला गेलं तर ह्या ठिकाणी दोन्ही बुलाडे संघ आहेत. शिवम नामपूर वर्सेस ताराबाद अशी लढत स्पर्धेची पहिल्याच दिवसाची आणि नक्कीच आमच्या सुनील भाऊ चौधरीला आणि राहुल भाऊ महालेला बघितलं तर मित्रांनो मला वाघांब्याची आठवण येते पर्यटन स्थळाची आठवण येते. नक्कीच मित्रांनो चलेर किल्ला बोललं तर मित्रांनो एक पर्यटन स्थळात शेजारी वसलेलं दर्या खोऱ्यात गाव ते गावाचं नाव आहे वाघांबा. आमचे एकदम गोड स्वभावाचे मित्र या ठिकाणी षटक क्रमांक अगदी 6व्याच्या पहिल्याच चेंडूवर तुम्हाला नक्कीच स्वागत केलं तर षटकाराच्या रूपेने. षटक क्रमांक 6व्याचा दुसरा चेंडू प्रगती पथावरती फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावर झेंडे पडक ताणणे आनंदमय वातावरण गावाचं नाव सटाणा आणि बघू हलक्या हाताने मिडअपच्या दिशेला परंतु नक्कीच मित्रांनो ओके नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी बघितले तर एक रनाच्या सायानं धावसंख्या बुरडावर जाईल तुमचे. समीकरण आहे 5 बाद. टप्प्याचा चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी अगदी हलक्या हाताने खेळून काढलेला एकच रनावर तुम्हाला पुन्हा संतोष मानावा लागेल. एक रनाने चालणार नाही दादा. तुमच्या समोर खतरनाक फलंदाजीसाठी माहेर आहेत फलंदाज मित्रांनो उत्कृष्ट नक्की मित्रांनो ह्या ठिकाणी विकेट अगदी शेलबाद होऊन विकेट क्रमांक 6 पथन अगदी तंबूच्या आश्रयाला जाताना उत्कृष्ट शेल अगदी बाउंड्रीच्या कडेला टिपलेला आमच्या मित्रांनी नक्कीच अभिनंदन दादा तुमचं. धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचली तुमची. समीकरण आहे मित्रांनो 6 बाद 48 अंकावरती. हर्षद दादा पोलीस दादा ह्या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. हर्षद दादाच्या नावानं चांद फलं बघू आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी कोणता फटका खेळून येता आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर लाभ आहे मित्रांनो. अगदी 2 रन तर निश्चितच पूर्ण असतील. या 2 रनाच्या सायानं धावसंख्या बुरडावर जाईल. शिवम नामपूर संघाचे समीकरण आहे तुमचं 6 बाद 50 पूर्ण झालेले आहे. बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 6व्याचा चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती सामना करतील फलंदाज. आणि ह्या ठिकाणी अगदी उंची भरपूर लांबी कमी या अनुषंगाने तुम्हाला पुन्हा जावं लागेल माघारी तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 7चं पथन नक्की मित्रांनो धावसंख्या बुरडावर आहे तुमचे. षटक क्रमांक 6 खेळ संपूर्ण 7 बाद 50 अंकावरती. नक्कीच मित्रांनो या स्पर्धेला
ज्याने हजेरी लावलेले मित्रांनो आमचे प्रेक्षक म्हणून असेल, खेळाडू म्हणून असतील, नक्कीच तुमचं अभिनंदन करतो आमच्या आयोजकांच्या वतीनं. षटक क्रमांक ह्या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो 6व्याचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 7 प्रगती पथावरती. षटक क्रमांक 6 संपलाय. धावसंख्या बुरडावर आहे. समीकरण 7 बाद 50 या अंकावरती. नक्कीच मित्रांनो बघायला गेलं तर 7वं षटक प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक 7 घेऊन आलेत विजो. सामना करतील फलंदाज. अगदी रिवाचा फटका आणि नक्कीच महागडा फटका सीमा पार चौकार. आणि नक्कीच मित्रांनो काय फटका सजवलेला होता. रिवाचा फटका उत्कृष्ट फटका मारला अगदी गॅबी मधून सीमा पार चौकाच्या रूपेने सक्सेसफुल. या चौकाच्या साह्याने धावसंख्या बुरडावर जाईल तुमचे. समीकरण आहे 7 बाद 54 या अंकावरती. आरिफ दादा मित्रांनो नाव बघायला गेलं तर अगदी नावागेल गावागेल फलंदाज आरिफ दादा ह्या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी अगदी मोकळ्या हाताने अगदी रिवचा फटका सजवलेला सक्सेसफुल शिवा बार चौकाच्या दिशेने मारलेला आरिफ दादा यांनी आरिफ दादाच्या नावानं चांद फलं. हलक्या हाताने अगदी लेग साईडच्या दिशेने चेंडूला उचलतील फेकते यष्टी रक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत निश्चितच 2 रन हे हरीफ दादा आपल्या संघाला जोडून देतील. या 2-2च्या रनाच्या साह्यानं धावसंख्या बुरडावर जाईल तुमची. समीकरण आहे 7 बाद 56. बघू किती रनाचा डोंगर रचून देता हरीफ दादा आपल्या संघाला. कारण मित्रांनो तुमच्या विकेट गेल्या तंबूच्या आसऱ्याला 7. अगदी लालीपॉप चेंडू आणि नक्कीच बॅट फिरकावले. बॉल जाईल सीमा पार चौकार. या चौकारच्या साह्याने धावसंख्या बुरडावर जाईल तुमची. समीकरण आहे 7 बाद 60 अंकावरती. नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो तुम्ही 6 षटक अगदी उत्कृष्ट टाकल्यात. 7वा षटक तुम्हाला महाग पडतो आहे ही जाणीव तुम्हाला देखील आहे. नक्कीच षटक क्रमांक 7व्याचा बॉल क्रमांक 14 प्रगती पथावरती आहे. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्गावर. हरीफ दादाच्या नावानं चांद फुलं. टप्प्याचा चेंडू आणि नक्कीच ह्या ठिकाणी बघायला गेले तर डॉट बॉल म्हणावा लागेल. षटक क्रमांक 7व्याचा चेंडू क्रमांक 4चा खेळ संपलाय. चेंडू क्रमांक 5वा प्रगती पथावरती आहे. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्गावर आणि रिवाचा फटका आणि पुन्हा महागडा फटका सीमा पार चौकार. ह्या चौकारच्या साह्यानं धावसंख्या बुरडावर जाईल मित्रांनो. हळूहळू तुमचे लक वाढत जाईल. समीकरण आहे 7 बाद 64. अगदी रिवाचा फटका सजवत आहेत. अगदी बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 7 तुम्हाला महागडा पडताना ह्या ठिकाणी षटक क्रमांक 7व्याचा चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती. सामना करतील फलंदाज. हलक्या हाताने त्यांना माहित होतं की ह्या ठिकाणून आता जर बॉलला जोरात मारलं तर मला बॉल भेटणार नाही. अनुषंगाने 1 रन काढून ट्राईक घेतले फलंदाजाने. नक्कीच षटक क्रमांक 7व्याचा खेळ संपलाय. धावसंख्या बुरडावर आहे. समीकरण 7 बाद 65 अंकावरती. 7 बाद 65 65.
आणि इनिंग झाल्यानंतर मित्रांनो ही दोन्ही संघाचं खेळ संपल्यानंतर टॉस पडेल याची दक्षता घ्यायची आहे. ही इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस पाडायचा आहे. एवर ग्रीन नर्सरी वॉरियर्स एवर लगेच षटक क्रमांक 8 घेऊन आलेत या ठिकाणी आमचे मित्र सुनील भाऊ चौधरी. वाघांब्याची शान अगदी गोड स्वभावाचा माणूस मित्रांनो. षटक क्रमांक 8 ची जिम्मेदारी दिली आपल्या संघाने. सामना करतील ह्या ठिकाणी. अगदी फुलटस चेंडू होता परंतु अंदाज घेता नाही आला या अनुषंगाने बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपाने. षटक क्रमांक शेवटचं षटक क्रमांक 8 ची जिम्मेदारी दिली सुनील भाऊ चौधरी. बॉल क्रमांक 2 उत्कृष्ट गेंदबाजी फरावी लागेल. अगदी 2 चेंडू टाकलेत. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं सुनील भाऊ चौधरी यांनी फलंदाजाला. शेवटचं षटक चालू आहे मित्रांनो. जर रन बनवायचे असतील तर नक्की तुम्हाला आक्रमण करावं लागेल. बॉलावर तुटून पडावं लागेल. परंतु उत्कृष्ट गेंदबाजीमध्ये माहेर सुनील भाऊ चौधरी. एकच आणि नक्कीच या ठिकाणी क्षेत्र रक्षक धावतो पळतो तोपर्यंत सीमा पार चौकार. नक्कीच या चौकारच्या साह्यानं धावसंख्या बुरडावर जाईल. तुमचे मित्रांनो समीकरण आहे. लाजवाब गोलंदाजी मार्गावरती परंतु पंचांनी वाईट करार दिला. ह्या वाईटच्या दिशेने नक्कीच 1 रन खात्यात जाईल शिवमन्नापूर संघाच्या. बॉल क्रमांक आणि बघू ह्या ठिकाणी उत्कृष्ट गेंदबाजी फडावी लागेल सुनील भाऊ चौधरी. षटक क्रमांक 8 घेऊन आलेत. 8व्या षटकचा लास्ट चेंडू प्रगती पथावरती आहे. फलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्गावरती फिल्डिंग तैनात. टप्प्याचा बॉल बॅट फिरकावली आणि नक्कीच ह्या ठिकाणी पंचांचा निर्णय आलाय. षटकार या षटकारच्या साह्यानं नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 6 खेळ संपेल. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली. समीकरण आहे 7/78 अंकावरती. आणि नक्कीच मित्रांनो ताराबाद संघाला
79 रनाची आवश्यकता जिंकण्यासाठी याची दक्षता घ्यायची आहे. एव्हरग्रीन वॉरियर्सचे कॅप्टन देव मामलेदारचे कॅप्टन टॉस पाडण्यासाठी इकडे यायचं आहे. देव मामलेदारचे कॅप्टन निलेश डांगरे, बाळाभाऊ, बापू साहेब टॉस पाडून घ्या. कोण मी ना आम्ही अरे बाबा तो का महेश देवरे हे टॉस पाडण्यासाठी आले आहेत. कॅमेरा पॅक केला गेलाय काय ओ कॅमेरा फिरवा टॉस का बॉस कडे कॅमेरा फिरवा. तापला तो तापला कुठेही गेलो याच्यावरच माझं राहतो. मग तो खूप तापवून टाकला तुम्ही. मी शाळेतलाच बसतो. तुम्ही शाळेला कुठे कुठं काय काय तुम्ही शाळेवर आहे नाही मग आपण माझा बिझनेस कशाचा औषध देतो प्रोडक्ट लवकरात लवकर टॉस पाडावा. दोघं टीमच्या कॅप्टनने टॉस पाडण्यासाठी इकडे यायचं आहे. बंटी दादा या लवकर या. मोबाईल आता आयोजकांकडनं मागावा लागेल. तिथं गर्दी केल्यापेक्षा इकडे मोकळा आपण वयाची 50 गाठलेला तडफदार बंटी देवरे. राहुल ते आहेत ना. कोणी जिंकला टॉस. देव मामलेदार या संघाने टॉस जिंकला आहे. थोड्याच वेळात निर्णय देतील. वेळ घ्या निर्णय द्या. घ्या सर घ्या. लवकरात लवकर फिल्डिंग लावावी. बॅट्समन येऊ लागले. फिल्डिंग लावा कुणाल दादा. पुढच्या मॅचेस करायचे अजून पटकन फिल्डिंग लावा. आपल्याला एक मोबाईल पाहिजे होता. मोबाईल आहे ना हे स्कोरिंग करूनच गेला.
अरे मोहन फिल्डिंग लावायला. जमीर भाई ट्रॉफी की निरीक्षण करते हुए. वैभव जाधव आणि सुनील खर्डे. बॉलर सज्ज होत आहे. रोशन थंगावल्ली. नंबर टाकतो मी ड्रोन वाल्याचा. षटक क्रमांक पहिले घेऊन आले तर रोशन दादाचा सामना करतील वैभव दादा. नक्कीच या ठिकाणी मित्रांनो दोन्ही बलाढ्य संघामध्ये लढत आणि रिवाचा फटका. नक्कीच या ठिकाणी पहिल्याच बॉलावर सत्कार केलाय चौकारच्या रूपाने. शिवापार चौकार. नक्कीच जसं तुम्ही मित्रांनो पहिल्याच बॉलावर चौका ठोकला होता तसं त्यांनी देखील या ठिकाणी सुरुवात केली चौकाराच्या रूपाने. ताराबा संघाने वैभव दादा आणि ह्या ठिकाणी अगदी शरीराला वेध घेणारा चेंडू, परंतु एक रनापासून तुम्ही थांबू नाही शकले. ह्या एक रनाने धावसंख्या बुरडावर जाईल तुमचे मित्रांनो. बिनबाद 5 अंकावरती. सुनील भाऊ गोलंदाजी फरकावर सज्ज होतील फलंदाजी करण्यासाठी. सुनील सुनील दादा या ठिकाणी लेफ्ट हँड बॅटमॅन. बघू आपल्या संघाला त्या ठिकाणी पोचायचं आहे, त्या उंबरट्यापर्यंत पोचायचं आहे. ते उंबरट्याचं नाव आहे मित्रांनो 79 रन करायचे आहे तुम्हाला जिंकण्यासाठी. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कावरती. सुनील भाऊ रिव्हर्सचा फटका आणि नक्कीच बॉल चाललाय हळूहळू सीमा पार. चौकार. या चौकारच्या साह्याने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची बिनबाद 9 ह्या अंकावरती. बघायला गेलं तर मित्रांनो उत्कृष्ट ग्राउंड आहे. आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. मोठी मेहनत मित्रांनो घेतलेली. भरपूर ठिकाणी मी जात असतो समालोचन करण्यासाठी, परंतु मित्रांनो इथं बघितलं तर उत्कृष्ट असं ठिकाण, मोठी मेहनत घेतलेली आहे आमच्या आयोजकांनी. नक्कीच आयोजकांचं अभिनंदन करतो या ठिकाणी. अगदी फिल्डिंग मध्ये अदल बदल करताना या ठिकाणी पोचायचं आहे तुम्हाला त्या उंबरट्यापर्यंत.
त्या उमरट्याचं नाव आहे मित्रांनो. 79 रन करायचे आहे तुम्हाला जिंकण्यासाठी. फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावर. सुनील भाऊच्या नावानं चांद भलं. पुन्हा रिवाचा फटका आणि महागडा फटका बस जाईल शिवाबार चौकारच्या रूपानं. बॅक टू बॅक फटका आणि पुन्हा ह्या ठिकाणी चौकार. या चौकाच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमचे. बिनबाद 13 या अंकावरती. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी बघायला गेलं तर आमदार चषक 2025 देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा. नक्कीच आपल्याला फेटीला आलेली स्पर्धा मित्रांनो आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आमचे आयोजक दादा अगदी कोणाला तरी त्या ठिकाणी थांबवायचं आहे म्हणजेच वेळ जाणार नाही. बॉल लवकर भेटील आपल्याला. नक्कीच या ठिकाणी दोन्ही रिवचे फटके सजवले सुनील भाऊ यांनी आणि आपल्याला आपल्या रनाला पोचवले. धावसंख्या बोर्डावरती 13 या अंकावरती पोचायचं आहे तुम्हाला 79 रनापर्यंत. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. ताराबाद वर्सेस शिवम नामपुराची लढत. पहिल्याच स्पर्धेची पहिल्याच दिवसाची लढत. हलक्या हाताने टाकलेला चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. पंचांचा निर्णय. व्हाईट या व्हाईटच्या लेफ्ट हँड बॅटमॅन सुनील भाऊ. पुन्हा रिव्हर्सचा फटका परंतु त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपेने. फलंदाज सजवेल गोलंदाजी मार्कावर. फिल्डिंग तैनात. अगदी अपच्याच्या दिशेने अगदी दोन क्षेत्र रक्षकाच्या अगदी गॅपी मधून बॉल चाललाय सीमा पार चौकार. षटक क्रमांक पहिल्याच खेळ संपून धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची ताराबाद संघाची 18 या अंकावरती. अगदी मित्रांनो षटक क्रमांक पहिल्याच 6 बॉलावर 18 रन जोडून दिलेत तुम्ही आपल्या संघाला. पोसायचं आहे 79 रनापर्यंत. अगदी ह्या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो आनंदबाई वातावरण. गावाचं नाव आहे सटाणा. चारी दिशेला बघितलं तर झेंडे फडकताना इथं आलेले आहे स्पर्धेला सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं स्वागत. नक्कीच मित्रांनो षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावसंख्या बोर्डावर जोडल्या तुम्ही 18. बॉलर नेम आणि नक्कीच ह्या ठिकाणी हलक्या हाताने टाकलेला चेंडू अगदी क्लीन बोल्ड. अगदी माघारी जावा लागेल तुम्हाला. बॉलाला तुम्ही समजलेला आहे. वेगळ्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. या अनुषंगाने तुम्हाला यावा लागेल तंबूच्या आश्रयाला.
आणि नक्कीच न्यू बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये. अगदी मित्रांनो बघायला गेले तर माझे एकदम जवळचे मित्र आवडते फलंदाज नाव आहे राहुल भाऊ महाले, गावाचं नाव आहे वाघांबा. उत्कृष्ट फलंदाजी मध्ये बाहेर अगदी फुलटा शेंडोल अगदी पॉइंटच्या एरियाला पहिलाच बॉल सीमा पार शेवकार. अगदी शेवकाच्या सायानं खाता खोललंय वैयक्तिक स्वतःच राहुल भाऊ बाले यांनी. राहुल भाऊ आले अगदी फलंदाजीमध्ये बाहेर आहेत मित्रांनो. या फलंदाजाला नक्की मित्रांनो कोणीतरी पाणी घेऊन जायचं आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे, छोट्या मोठ्या दुखापती होत असतात. नक्कीच आमचे हर्षद दादा मित्रांनो डिपार्टमेंट क्षेत्रामध्ये आहेत, परंतु क्रिकेटची आवड असल्यानंतर त्या खेळण्यासाठी या ठिकाणी आली. छोटी मित्रांनो त्रास झाला त्यांना, त्या अनुषंगाने त्यांना नक्कीच बाहेर यावं लागेल. मालेगावला कार्यरत आहेत आमचे मित्र. नक्की त्या ठिकाणून मित्रांनो या ठिकाणी खेळण्यासाठी आलेत, परंतु मित्रांनो होत असतात प्रत्येकाचा दिवस खेळून उगवतो, एक आनंदाचा, एक दुःखाचा, एक सुखाचा. या अनुषंगाने अगदी नव्या गावागेल फलंदाज या माणसाला मित्रांनो गेल्या 5-6 वर्षापासून अगदी जवळून बघतोय. वाघाबा गाव म्हणितलं तर मित्रांनो अगदी कुलीत एकदम जवळचं गाव म्हणतो मी, माझं गाव असं त्या ठिकाणचं फलंदाज आहेत मित्रांनो राहुल भाऊ बहाले. या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी आणि बघू या ठिकाणी अगदी गॅप बनवला आणि बॉल जाईल सीमा बार चौकारच्या रूपाने. उत्कृष्ट फलंदाजी मध्ये माहेर राहुल भाऊ बहाले. मित्रांनो आमच्या कळवण तालुक्यामध्ये कुठेही स्पर्धा असो त्या ठिकाणी हजेरी लावत असतं वाघांबा संघ. गेल्या 5-6 वर्षापासून मित्रांनो त्या माणसाला अगदी जवळून बघतोय. खतरनाक फलंदाजीमध्ये बाहेर आहेत, खतरनाक फिल्डिंग मध्ये बाहेर आहेत. फिल्डिंग तैनात आणि बघू या ठिकाणी कव्हर एरियाच्या पॉइंट मध्ये बॉल पडतो आणि बघू या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण लाजवाब. हे तर तुम्हाला करावं लागेल, कारण मित्रांनो एक रन ह्या क्रिकेट खेळामध्ये लाखा मोलाचे असतात. एक निर्धाव चेंडू लाखा मोलाचा असतो, एक विकेट लाखा मोलाचे असते. मित्रांनो नक्कीच या ठिकाणी प्रत्येक संघ, प्रत्येक गाव, प्रत्येक खेळाडू एक स्वप्न घेऊन येतो का आम्ही जिंकल्या पाहिजे. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे, एकाला हरावं एकाला जिंकावं लागतं. या खेळाचं नावच आहे मित्रांनो जगात प्यारी, जगात सगळ्यात आवडणारा खेळ असेल तर तो क्रिकेट. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. विकेट क्रमांक 1चा पतन जाऊन धावसंख्या बोर्डावर आहे 28. बघू ह्या ठिकाणी षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. अगदी फिल्डिंग मध्ये अदल बदल करावा लागेल तुम्हाला. लेफ्ट हँड बॅटमन सुनील भाऊ आणि राईट फलंदाज आहेत त्या ठिकाणी
राहुल भाऊ आले. नक्की तुम्हाला धावपळ करावा लागेल मित्रांनो. फिल्डिंग मध्ये आदल बदल करावा लागेल. षटक क्रमांक 2 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले ताराबाद संघाची. समीकरण आहे 1 बाद 28 अंकावरती पोहोचायचं आहे त्या उंबरट्यापर्यंत. त्या उंबरट्याचं नाव आहे 79 रन करायचे तुम्हाला जिंकण्यासाठी. टप्प्याचा चेंडू बॅट फिरकावली आणि बॉल चाललाय पडत चुना मळत पुढी हणत मळत किंवा पार चौकारच्या रुपयाने. नक्कीच या चौकाच्या छायाने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली तुमची. समीकरण आहे 1 बाद 32 या अंकावरती पोहोचायचं आहे तुम्हाला 79 रनापर्यंत मित्रांनो. अगदी उत्कृष्ट सुरुवात आहे तुमच्यापासून. अगदी षटक क्रमांक 3 चालू झालंय मित्रांनो. रन आहेत तुमचे 1 बाद 32 या अंकावरती पोचायचं आहे तुम्हाला 79 रनापर्यंत. चारी दिशेला बघितलं तर मित्रांनो आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. जबरदस्त मित्रांनो या ठिकाणी बॅनर लावलेले काय झेंडे फडकताना काय गोड ठिकाणाचं नाव आहे सटाणा. वा या स्पर्धेला आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. अगदी दिशा देण्याचा प्रयत्न परंतु 1 रनापासून तुम्ही नाही रोखू शकले. फलंदाजांना सुनील भाऊ यांना 1 रन काढून राहुल भाऊ वाले यांना स्ट्राईक दिले. मित्रांनो आपल्या समोर ज्या ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत ते आमचे RR स्पोर्ट चे मालक राहुल भाऊ महाले. आणि नक्कीच मित्रांनो फलंदाजांनी अगदी शाईटून पळायचं आहे. काळजी घ्यावी पीस खराब होणार नाही अशी माफी असावी. आणि नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला मारण्याचा प्रयत्न पण चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. या अनुषंगाने फलंदाज सजवाईल गोलंदाजी मार्कावर राहुल भाऊच्या नावानं चांद भलं. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी हलक्या हाताने टाकलेला चेंडू अगदी क्लीन बोल्ड होऊन अगदी तंबूच्या श्रेयाला राहुल भाऊ बहाले. नक्की दोन्ही बलाढ्य संघ आहेत मित्रांनो. हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळच सांगेल कोणाच्या बाजूने ती हवा जाईल त्या हवेचं नाव आहे मित्रांनो विजयी हवा कोणत्या दिशेने फिरील ते वेळेचं काळच सांगेल. न्यू फलंदाज दाखल झालाय मैदानामध्ये नामदेव भाऊ. मग आपल्याला पोचायचं आहे त्या उंबरट्यापर्यंत. त्या उंबरट्याचे नाव आहे मित्रांनो 79 रनापर्यंत तुम्हाला पटला करायचं आहे. नक्कीच आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा यांच्या तर्फे भेटीला आलेले मित्रांनो ही स्पर्धा नक्कीच आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. आमदार चषक 2025 आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं या सटाणा नगरीमध्ये आमच्या आयोजकांच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत. आणि मेडॉनच्या दिशेला हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू नामदेव यांनी अगदी वैयक्तिक त्यांचा खाता खोलाय ना आपल्या संघाला 1 रन जोडून दिलाय. गोलंदाजी बरकाबर लेफ्ट हँड बॅटमॅन सजू होतील सुनील भाऊ. फिल्डिंग अगदी सजवताना आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षक तरी नक्कीच मोठं जीवदान म्हणावं लागेल. आणि कुलान भाऊ यांना अंदाज नाही आला. या अनुषंगाने झेल ड्रॉप झालाय
मित्रांनो होतय आज दिवस तुझा तर उद्या दिवस माझा असा अनुषंगाने दिवस उगवत असतो. आज दिवस आहे मित्रांनो. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे. समीकरण तुमचं 35 या अंकावरती. बॉल आहेत 30. रन बनवायचे आहेत तुम्हाला 44. नक्कीच मित्रांनो मी म्हणत असतो ना हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळच सांगायला या अनुषंगाने बॉल आहे शिल्लक तुमच्याकडे 30 रन बनवायचे आहेत 44. षटक क्रमांक 4 घेऊन आलेत कुणाल दादा मुत्ता यांचा सामना करतील सुनील भाऊ. बघू कोणचा फटका सजवता आपल्या संघासाठी कोणचा फटकार मारतात. बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी अगदी दोन्ही बलाढ्य संघ आहेत. नागपूर वर्षे ताराबाद अशी स्पर्धेची आमच्या दिवसाची पहिली लढत. आज बघायला गेलं तर मित्रांनो आई सप्तशृंगीचा वार आई सप्तशृंगीच्या नावानं चांद भलं. सुरुवात फडावा लागेल स्पर्धेची. चांगल्या दिवसांनी सुरुवात केली तुम्ही. आई सप्तशृंगी देवीकर साकडं घालून आलो येता आई आमची स्पर्धा अगदी सुखाची जाऊ दे ग सुखाची जाऊ दे. आणि व्याटीने कडा घेतला होता या ठिकाणी. आणि पुन्हा तुम्हाला अरिफ दादा यांच्याकडनं जीवदान मिळतंय सुनील दादा यांना. षटक क्रमांक 4च्या पहिल्याच बॉलावर अगदी बॅटीने कडा घेतला होता. इष्टिरक्षकाच्या दिशेने गेला. संतुलन बिघडलं. कॅच ड्रॉप झाला तुमच्यापासून. अगदी तुम्ही त्यांना दोन जीवदान दिले. त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा पार षटकर रुपये फटकार. वा लाजवाब. जो फटका मारायचा होता तो आणायचा होता तो तुमच्या बॅटर मधून आलाय. तुम्हाला बनवायचे आहे ते 79 धावा. पोचायचं आहे ते 79 रनापर्यंत. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी बघायला गेले तर चारी दिशेला झेंडे फडकताना गोडाचं ठिकाण या ठिकाणाचं नाव आहे सटाण. गोड मित्र आमचे गोड स्वभावाचे आयोजक. कौतुक करावं तेवढं कमीच. आमचे सुबोध दादा असतील मित्रांनो. सुबोध दादा नक्कीच अभिनंदन. औषधच्या दिशेने आणि एकच सिंगल रन प्राप्त करून सुनील दादा यांनी स्ट्राईक दिले नामदेव दादा यांना. बघू ह्या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो चारी दिशेला मी वारंवार म्हणेल झेंडे फडकताना गोडाचं ठिकाण. सुंदर अशा ट्रॉफ्या लाजवाब ठिकाण. या ठिकाणाचं नाव आहे सटाण. ह दोन्ही बलाढ्या संघामध्ये नागपूर वर्सेस ताराबादाची लढत बनवायची आहेत. आणि कव्हर एरियामध्ये फील्डर तैनात. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत नक्कीच निश्चितच ही करणं नामदेव दादा यांनी पूर्ण केलंय. नक्कीच बघायला गेलं तर आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात लेगच्या दिशेला. चेंडूला उचलतील फेकतील एशी रक्षकाच्या दिशेनं तोपर्यंत निश्चितच 2 रन तर सुनील दादा पूर्णच करतील. या 2 रनाच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. पंचेचाळीस या अंकावरती. बघू मित्रांनो त्या उंबरट्यापर्यंत पोहोचायचं आहे. त्या उंबरट्याचं नाव आहे 79. लालीपॉप चेंडू आणि नक्कीच या लालीपॉप चेंडूचा फायदा घेता नाही आला. या अनुषंगाने एकच रन तुमच्या खात्यात जाईल. या एक रनाच्या छायाने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. समीकरण आहे 46 अंकावरती. नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. रिव
स्वारी दादा स्वारी. आणि थर्ड अंपायर यांचा निर्णय आलाय नो बॉल. आणि नक्कीच नो बॉल. आणि नक्कीच फ्री हिट बॉलावरती. अंपायर दादा आणि बघू फ्री हिट बॉलावरती आमचे नामदेव दादा कोणचा फटका सजवतात त्या षटकार चौकारच्या रूपाने गोलंदाजी सजवेल गोलंदाजी मार्कावरती. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी षटक क्रमांक 4 खेळ संपलाय. धावसंख्या बुरडावर आहे. सत्तेचाळीस या अंकावरती. षटक क्रमांक 4 खेळ संपलाय. षटक क्रमांक 5 व प्रगती पथावरती. षटक क्रमांक 5 व घेऊन आलेत खालीद दादा. सामना करतील सुनील दादा. नक्की 40 रन पूर्ण झालेत. मिड ऑफच्या दिशेला आणि नक्कीच एकच रन पूर्ण करतील सुनील दादा. देव मामलेदार या संघाने बॅटिंग घेतली. फिल्डिंग साठी सज्ज राहायचं. अभिनंदन दादा. नक्कीच या ठिकाणी नामदेव फलंदाजी गोलंदाजी बरकापुढे सज्ज होतील. ताराबाद संघाकडनं या ठिकाणून बघितलं तर मित्रांनो एक डॉट बॉल तुमचा डोके दुखीत ठरणार. कारण मित्रांनो एक डॉट बॉल तुमचा डोके दुखीत ठरवणार. पुन्हा रिव्हर्सचा फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु अगदी शरीराला वेध घेणारा चेंडू. एक रन तर निश्चितच असेल. आणि नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर ताराबाद संघाकडनं लेफ्ट हँड बॅटमन उत्कृष्ट फलंदाजी करताना सुनील दादा. बघू आपल्या संघाला कोणता फटका सजवून देतात. सुनील दादाच्या नावानं चांद भलं. रिव्हर्सचा फटका आणि बघू ह्या ठिकाणी एक टप्प्यात बॉल जाईल सीमा पार चौकार.
नक्कीच तुम्हाला पोचायचं असेल तर 79 रनापर्यंत तर नक्कीच मित्रांनो आक्रमण करावा लागेल, बॉलावर तुटून पडावा लागेल. एक निर्धावत चेंडू तुमचा डोकेदुखी ठरवणार. परंतु मित्रांनो दोन्ही बुलाडे संघ आहेत, वेळेचं काळच सांगेल, कोणाची बाजू ठरून बोलता येणार नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे, एक बॉलावर मॅच टर्न होत असते मित्रांनो. फिल्डिंग तैनात, सुनील दादा तयार फलंदाजीसाठी. टप्प्याचा बॉल आणि हा बॉल आम्हाला सन्मान करायला येतो. आता नाही आवरायचा भाऊ, शिरली भाऊच्या अंगात आंबाबाई. आता आवरायचा नाही भाऊ. हा वार आहे मंगळवार, आई सप्त सुरंगीचं वार आहे. अगदी षटकारच्या रुपयाने मारलेला फटकार सुनील दादाच्या बॅटर मधून आनंदाचं मॅसेज पोचवलंय ताराबाद संघाला. षटकारच्या रुपयाने फटकार. फिल्डिंग तैनात, झेंडा फडकताना. मी बोललो ना मित्रांनो, या भाऊच्या अंगात शिरली आंबाबाई. आता नाही आवरायचं. पुन्हा लगातार बॅक टू बॅक च्या रुपयाने. वाह, लाजवाब लाजवाब. नक्कीच मित्रांनो उत्कृष्ट फलंदाजी मध्ये माहेर आमचे मित्र सुनील दादा. लाजवाब लाजवाब फलंदाजी. आणि बघू या ठिकाणी लाडले खुलके मैदान. लाजवाब. जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त कपडे बदलतो. माझ्याकडे लक्ष द्या. जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त कपडे बदलतो आणि जो घामाने आंघोळ करतो तो अख्खा इतिहास बदलवून टाकतो. लाजवाब फलंदाजी. अगदी मित्रांनो विजयाच्या उंबरठ्याकडे नेऊन ठेवलेली व्यास. मी म्हटलो ना, मी आलोय आई सप्तशृंगीच्या गडापासून. मी तुमच्या अंगात आंबाबाई घुसवल्याशिवाय राहणार नाही आणि मी घुसवेलास. हो नक्कीच मित्रांनो, ह्या ठिकाणी लगातार आज कसे नाही भेटले हो. लगातार 3 षटकार मारण्याला 500 रुपये देणारे. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे 70 या अंकावरती. फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावर. आणि पुन्हा या ठिकाणी बॉल जाईल सीमापार. षटकारच्या रुपयाने फटकार. सुनील भाऊच्या आंबाबाई घुसले आता नामदेव भाऊच्या अंगात. हा आता नामदेव भाऊ बी नाही आवरायचा. आता राहिले 3 रन. बॉल चाललाय चुन्ना हानीत पुटी मोडीत षटकारच्या रुपयाने फटकार. आणि नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो त्यांना वाईट आहे 2 रनापासून आम्ही वंचित आहेत. अगदी आमच्या स्पर्धेचा मित्रांनो पहिल्या दिवसाची पहिली लढत होती दोन्ही बलाढ्य संघामध्ये. वार सुकलाय आता विजयाचं. ताराबाद संघाच्या दिशेने अगदी आनंदाच्या लाठा उचलू लागल्यात. ताराबाद 2 रनापासून वंचित तुम्ही. आणि या ठिकाणी बॅटीने कडा घेतला. सोड रे दादा, 1 रन तर पूर्ण करू द्यायचा होता आमच्या सुनील दादाचा. 50 पासून 1 वंचित होते आणि 49 वर अगदी मोठी खेळी करून दादा तुम्ही परतलेत. तुमचा काम केला, परंतु तुमच्या फलंदाजी मधून अगदी 50 रन पूर्ण बघायचे होते. देवा दादा न्यू फलंदाज मैदानामध्ये दाखल. नक्कीच अगदी 2 रनापासून तुम्ही वंचित आहात. आणि नक्कीच मित्रांनो आमच्या सुबोध दादा काल 10 फोन मला या तुम्ही आमच्या गावाला. नक्कीच अभिनंदन करतो सगळ्या आयोजकांचं मित्रांनो.
या ठिकाणी मला समालोचन करण्यासाठी संधी दिली त्या अनुषंगाने आयोजकांचं नक्कीच अभिनंदन असेल. मी येताना आई सप्तशृंगी देवीला साकडं घालून आलोय. आमची स्पर्धा आई ही सुखात जाऊ दे ग, सुखात जाऊ दे. आणि नक्कीच मित्रांनो मी आलो त्या ठिकाणी. टप्प्याचा चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी एक रन तर निश्चितच पूर्ण आणि विजयाचा रन असेल हा दुसरा. आणि नक्कीच मित्रांनो फिल्डिंग साठी तयारी आणि या ठिकाणी स्पर्धेच्या पहिल्या दिवसाची दोन्ही